पश्चिम बंगाल संपूर्ण भारत देशातलं एक असं राज्य जिथे स्त्रीला मातेचा दर्जा देऊन पूजलं जातं। याच पश्चिम बंगालमध्ये एका अभयासोबत अत्यंत घाणेरडं आणि वाईट असं एक दुष्कर्म घडलं आणि त्याच्यामुळे गेली 10 दिवस संपूर्ण भारत देशातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रत्येक जण आपलं आपलं ओपिनियन आणि प्रतिक्रिया व्यक्त करतायत। We want justice for humanity। ये एक औरत के साथ हुआ है, एक डॉक्टर के साथ हुआ है। आता या सगळ्या 10 दिवसांचा जो आढावा आहे तो आता आपण क्विकली सध्या घेणारच आहोत आणि मुळात आजच्या तारखेचे की काय अपडेट्स आहेत ते सुद्धा लगेचच मी देणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर राईट टू प्रिव्हसी या गोष्टीला लक्षात घेता आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभयाचं ओरिजिनल पिक्चर किंवा त्यांचं जे खरं नाव आहे ते आपण नाही वापरणार आहोत, पण कल्प्रिट जो आहे किंवा जे कोणी असतील त्या सगळ्यांचे चेहरे आणि त्या सगळ्यांची नावं आपण वापरणार आहोत। तर 36 तासांची ड्युटी केल्यानंतर जरा वेळ आपण विश्रांती घ्यावी हा विचार करत अभया सेमिनार हॉलमध्ये झोपण्यासाठी गेल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या सोबत पुढच्या 4 ते 5 तासात जे काही घडलं त्याने आपण सगळेच जण अजून सुद्धा हादरलेलो आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आतापर्यंत जो अंदाज एक बांधला जातोय तर मुख्य आरोपी आहे संजय रॉय, हा जो एक पोलीस सिव्हिक व्हॉलंटियर म्हणून तिथे काम करत होता आणि असे पोलीस सिव्हिक व्हॉलंटियर्स जे आहेत ते संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये आजच्या तारखेला 1 लाखांहून जास्त आहेत जे विविध हॉस्पिटल्समध्ये काम करतात। पोलीस सिव्हिक व्हॉलंटियर्सची कामं पोलिसांच्या नुसार अशी असतात की पोलिसांना ज्या काही सुसाईड केसेस असतात किंवा ज्या काही अशा केसेस असतात जिथे पोलीस आणि लॉ इन्व्हॉल्व्ड असतात तर अशा केसेसमध्ये किंवा अशा केसेसमध्ये त्यांची मदत करणं, पण या अशा पद्धतीच्या जे काही प्रोफाईल आहे तर या प्रोफाईलसाठी अशा व्यक्तीला हायर केलं गेलं संजय रॉयला, ज्याचे ऑलरेडी 4 लग्न झालेली आहेत आणि ज्याची सगळ्यात शेवटची जी बायको होती ती अचानक दगावली आहे आणि ती ज्यावेळेला हयातपणी होती त्यावेळेला तिच्या 3ऱ्या मंथच्या प्रेग्नन्सीमध्ये तिला फिजिकली असॉल्ट केलं गेलं संजय रॉयकडनं आणि त्याच्यावरती अशा फिजिकल असॉल्ट आणि अशा केसेस ऑलरेडी आहेतच। त्याच्या सासूकडनं सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत सध्या माध्यमांमध्ये, त्या सगळ्या गोष्टी आरोप प्रत्यारोप सध्या होत आहेत। पण या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारावा वाटतो की ज्या माणसाच्या चरित्रावरती ऑलरेडी इतके सगळे केसेस आहेत असंही म्हटलं जातं की तो माणूस हा त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खाट अवेलेबल करून देण्यासाठी लोकांकडनं पैसे उकळवायचा किंवा तुमची मी पोलीस क्षेत्रामध्ये भरती करून देतो म्हणून त्यांच्याकडनं सुद्धा पैसे उकळवायचा, करप्शनचे चार्जेस असतील किंवा मॉलेस्टेशनचा सुद्धा एक केस त्याच्यावरती ऑलरेडी सुरू होती। तर अशा व्यक्तीला, चरित्रहीन व्यक्तीला तुम्ही एक पोलीस सिव्हिक व्हॉलंटियर म्हणून कसं काय नेमणूक करू शकता? गोष्ट नंबर 2 की हा पोलीस सिव्हिक व्हॉलंटियर रात्री 1 वाजता असंच घुसू शकतो कुठच्याही वॉर्डमध्ये आणि त्याच्याकडे सगळे राईट्स होते, असं कसं शक्य आहे? या केसमध्ये जे काही घडलं तर त्याच्यानंतर सकाळी साधारण 11 वाजेच्या दरम्यान घरच्यांना फोन जातो की बाबा रे तुमच्या मुलीने सुसाईड केलेला आहे आणि तुम्ही तिला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये या। आता घरचे आल्यानंतर ऑफकोर्स प्रथमदर्शनी कोणालाही पाहताना ते समजेलच की ही एक सुसाईड नाहीच आहे, कारण का रात्री 11 वाजता आपल्या मुलीसोबत आपलं बोलणं झालेली ती आई टाहो फोडत असताना हेच सांगत होती की ज्या पद्धतीचं वर्णन केलं गेलंय ते इतकं दुष्कर्माचं वर्णन आहे की bleeding from both eyes, bleeding from the mouth, bleeding from the vagina, deep wound in vagina due to perverted sexuality, अजून सुद्धा अंगावरती शहारे येत आहेत, head smashed on wall, injury on the lips, scratches on the face, injuries on the left leg, injury on the neck। आणि या संपूर्ण गोष्टीला बघता पोलिसांनी आणि हॉस्पिटलवाल्यांनी या गोष्टीला सरसकटपणे म्हणून घोषित केलं। त्याच्यानंतर ज्यावेळेला डॉक्टर्सच्या काही लक्षात गोष्टी आल्या आणि ऑफकोर्स पेरेंट्सने आवाज उठवल्यानंतर या गोष्टीची FIR रात्री 11 वाजता दर्ज केली गेली आहे। FIR is registered at 11:45 in the night, Mr. Sidhu? Yeah. And who was expected to Yeah. या सगळ्या गोष्टी हळूहळू समोर येत असतानाच हॉस्पिटल्समधले जे ट्रेनिंग डॉक्टर्स होते इतरही त्यांच्या या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यांनी सरसकटपणे आंदोलन उभं केलं आणि अत्यंत पीसफुली ते त्यांचं आंदोलन करत होते। पण तेवढ्यातच गेस व्हॉट, जिथे हा क्राईम घडला तर त्याच्या आजूबाजूला 200 ते 300 मीटरचा जो एरिया असतो तो तुम्हाला सील करायचा असतो, पण पोलिसांकडनं हे केलं गेलंच नाही आणि जिथे ही घटना घडली त्या सेमिनार हॉलमध्ये त्याच्या शेजारच्याच वॉर्डच्या भिंती पाडल्या गेल्या आणि सो कॉल्ड कन्स्ट्रक्शन रेनोव्हेशनचं काम सुरू आहे असं सांगण्यात आलं। वेल इथेच सगळं थांबलं नाही तर अचानक एक शेकडो लोकांचा मॉब येतो आणि म्हणता म्हणता तो तब्बल 7000 लोकांचा मॉब बनतो आणि संपूर्ण हॉस्पिटल हे डिस्ट्रॉय केलं जातं पोलिसांच्या समोर।
आणि या सगळ्यांमध्ये जे डॉक्टर्स प्रोटेस्ट तिथे करत होते त्यांनाही कुठच्याही प्रकारचं प्रोटेक्शन दिलं जात नाही. या सगळ्या गोष्टी इतक्या फिल्मी वाटतात. म्हणजे एक वाक्य आहे ना की कधी कधी खरं इतकं जास्त कठीण असतं ऐकायलाच की ते तुम्हाला खोटं वाटू लागतं. त्याच गोष्टी सध्या इथे आता सुरू आहेत. आणि हे सगळं घडत असताना पोलिसांचं असं म्हणणं आहे की हे सगळे टॅलेंटेड मुलं आहेत आणि यांच्या अगेन्स्ट असेच आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. संजय रॉय आणि इतर काही व्यक्तींबद्दल पोलिसांनी हे विधान केलं होतं. या सगळ्यांमध्ये जो अजून एक सगळ्यात मोठी संशयाची सुई ज्या व्यक्तीवरती जाते ती म्हणजे अशी की संदीप घोष नावाचा जो प्रिन्सिपल आहे, जो आर्जीकर मेडिकल हॉस्पिटलचा डीन आहे, तर त्या माणसाचं चरित्र इतकं मळालेलं आहे तरी सुद्धा त्या माणसाला आजपर्यंत प्रिन्सिपलच्या पदावरनं हकलून दिलं जात नाही. एवढी सगळी गोष्ट घडल्यानंतर प्रिन्सिपलचंही काम होतं की स्वतःहून समोर येऊन FIR दर्ज करावी आणि या गोष्टीमध्ये स्वतःहून लक्ष घालावं. पण त्याने बघ्याची भूमिका घेत लिटरली तिथनं पळ काढत रेझिग्नेशन लेटर दिलं. आणि त्या संदीप घोषचं रेझिग्नेशन हे सरकारकडनं अमान्य केलं जातं. आणि त्याच्यानंतर काहीच तासांमध्ये ते ॲक्सेप्ट करून अगदी शेजारच्याच म्हणजे काहीच अंतरावर असणारं दुसरं जे हॉस्पिटल आहे तिथल्या हॉस्पिटलच्या प्रिन्सिपल पदावरती त्याची नियुक्ती होते. नाही ते तरी बरं आहे की त्या हॉस्पिटलच्या जे ट्रेनी डॉक्टर्स होते त्यांना ज्या वेळेला कळलं की हा माणूस संदीप घोष तिथे अपॉइंट झालाय ॲज अ प्रिन्सिपल म्हणून, त्यांनी कवाडा बंद केली, गेट्स बंद केली आणि सांगितलं की आमच्या कॅम्पसमध्ये आणि आमच्या हॉस्पिटलच्या आवारात तू पाय सुद्धा ठेवायचा नाहीस. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. आता हे सगळं काही घडत असताना ममता बॅनर्जी ज्या CM आहेत, जे हेल्थ मिनिस्टर आहेत पश्चिम बंगालच्या आणि जे होम मिनिस्टर पण आहेत, त्या स्वतः रॅली काढत रस्त्यावरती उतरल्या. कोणाच्या विरोधात? त्या पोलिसांच्या विरोधात जे पोलीस त्यांच्याच अंडर काम करत आहेत. याच्यापेक्षा मोठा जोक कुठला आहे मला सांगा, मला हसायचंय. नाही कारण का आत्तापर्यंतचा जर का ममता बॅनर्जीचा ओव्हरऑल स्वभाव, पर्सनॅलिटी, आचार विचार, एक पर्सोना जर का याचा अभ्यास करायचा झालं तर हा व्हिडिओ बघा. I think how these recent women cases are being, crime cases are being dealt with, is it dealt in a right way? There's another question on the same topic from Tanya Bhardwaj. हा व्हिडिओ ना 12 वर्षांपूर्वीचा आहे. They have left a bad taste in the mouth for most of us. It has disturbed us, and people in power should be acting in a more responsible way, ma'am. I must tell you, you are a CPM cadre. बॅनर्जीने तिला स्पष्टपणे तू माओवादी आहेस म्हणून तिला गप्प केलंस. They are selected only for Maoist organization. No, I'm sorry. आणि एवढी चिडचिड करत त्या शो मधनच वॉक ऑफ केलंय ममता बॅनर्जीने. नाही हे खरं तर 12 वर्षांपूर्वीचं जरी असलं तर लेट मी टेल यू पश्चिम बंगालची घाणेरडी सवय आणि तिथल्या लोकांची सुद्धा. तिथल्या लोकांनी एका माणसाला तब्बल 23 वर्ष CM बनवून ठेवलं. 23 वर्ष. आणि त्याच्यानंतर आता ममता बॅनर्जी 13 वर्षांपासून CM आहेत पश्चिम बंगालच्या. काहीही बदल नाही, काहीही प्रगती नाही. आणि ज्या पद्धतीचं वातावरण, ज्या पद्धतीच्या घटना स्पेशली आर्जीकर मेडिकल हॉस्पिटलच्या अवतीभोवती घडत आल्यात ते काय आत्ताच्या नाही आहेत. आर्जीकर मेडिकल हॉस्पिटलचा इतिहास जर का तुम्ही पाहिला तर हे आहेत पुरावे. कुछ ऐसा ही रहस्यमयी मामला 5 फरवरी 2003 को हुआ, जहां अस्पताल के हाउस स्टाफ अरिजीत दत्ता ने आत्महत्या कर छत से कूद गया. 24 अक्टूबर 2016 को 52 साल के मेडिसिन के प्रोफेसर गौतम पाल का शव काफी बुरे हालात में मिला. मी एकच उदाहरण देते. सौमित्र बिश्वास या एका ट्रेनिंग डॉक्टरची होते अशी बातमी येते. ये बात 25 अगस्त 2001 की है. सौमित्र विश्वास नामक चौथे साल के मेडिकल छात्र को आरजीकर मेडिकल कॉलेज के हॉस्टल के कमरे में फंदे से लटका पाया गया था. असे काही अंदाज वर्तवले जात होते की ती सुसाईड नव्हतीच. नंतर जाऊन ज्यावेळेला त्याच्या आई बाबांनी ही केस रिओपन केली आणि वरच्या हायकोर्टाकडे ज्यावेळेला धाव घेतली. जांच के दौरान कॉलेज हॉस्टल के अंदर चल रहे पोर्नोग्राफी गिरोह की बात सामने आई थी. बताया गया था कि वीकेंड्स में छात्र वर्कर्स को हॉस्टल में बुलाते थे. अगर वर्कर्स नहीं तो मृत शवों के साथ अश्लील हरकतें की जाती थी. आता हे सगळं मुलांच्या हॉस्टेल्समध्ये घडायचं किंवा काही रूम्स किंवा काही सेगमेंट्स असे होते. कारण का ही घटना ज्या वेळेला घडली, आजची घटना 10 दिवसांपूर्वीची अभयासोबत, त्यावेळेला तिथे रिंग लाईट, ट्रायपॉड आणि कॅमेरा हे सगळे उपकरण तिथे बघण्यात आले होते प्रथमदर्शनी. बट गेस वॉट की हा जो काही 7,000 लोकांचा मॉब तिथे अचानकच आला, म्हणजे अचानकच पेटला. आणि या मॉबच्या अगेन्स्ट ममता बॅनर्जीने असं विधान केलं की हे तर রাম आणि বামचे গুন্ডে आहेत. অশান্তি করতে চান বাম এবং রাম, তারা একত্রিত হয়ে এই গন্ডগোলটা করেছে. आता राम म्हटल्यानंतर बीजेपी ऑफकोर्स, कारण धार्मिकता म्हटल्यानंतर बीजेपीचं तिथे समीकरण जुळवलं जातं. आणि वाम म्हणजे वामपंथीय. म्हणजे ममता बॅनर्जीने सरसकटपणे लेफ्टिस्ट लॉबीला टार्गेट केलं
आणि बीजेपीला टार्गेट केलं की या 2 गटांनी हे सगळे गुंडे पाठवले. पण त्याच्यानंतर या संपूर्ण मॉबमधले 2 मुलं जे आहेत ते किंवा TMCशी निगडीत आहेत. आता TMC म्हणजे तृणमूल काँग्रेस, तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. आणि ज्या पद्धतीचा इतिहास आतापर्यंतचा राहिलेला आहे किंवा ज्या पद्धतीच्या घटना पश्चिम बंगालमध्ये घडत आलेल्या आहेत, स्पेशली आत्ताचं रिसेंट उदाहरण आहे, जर तर संदेश खालीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या तिथे मीडियावाल्याने सुद्धा धमक्या देत हाकलून लावलंय. तर एक नवीन CCTV फुटेज समोर आलेला आहे जिथे रात्री 1 वाजता संजय रॉय जो मुख्य आरोपी आहे या घटनेमध्ये, तो आपल्याला ज्या अभया आहेत किंवा अभयाचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडे रात्री 1 वाजता अतिशय कटाक्ष टाकत पाहताना किंवा त्यांना निहाळताना दिसतो. आणि दुसरं अपडेट असं की आज संध्याकाळपासून संदीप घोष जो प्रिन्सिपल आहे आरजीकर मेडिकल हॉस्पिटलचा, तो बेपत्ता झालाय. त्याची तब्बल 48 तासांहून जास्त तास चौकशी केल्यानंतर CBI कडनं तो अचानक बेपत्ता होतो. हे किती राग आणि चीड आणणारं आहे की आपण अशा एका देशात राहतोय आज 2024च्या काळात जिथे या सगळ्या गोष्टी इतक्या फिल्मी वाटतायत, त्या घडतायत आणि आपल्या समोर घडतायत. असं काय आहे त्या आरजीकर मेडिकल हॉस्पिटलमध्ये किंवा असं काय आहे त्या आरजीकर मेडिकलच्या हॉस्पिटलच्या प्रिन्सिपल संदीप घोषला घेऊन की तिथलं गव्हर्नमेंट सगळ्यांना वाचवू पाहत आहे आणि फक्त मुख्य आरोपी संदीप रॉय याला पुढे करण्यात आलंय. आता वळूया आजच्या व्हिडिओच्या महत्त्वाच्या विषयावरती. ही सगळी घटना घडली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी हे सांगितलं की जो मुख्य आरोपी आहे तर त्याच्या मोबाईलमध्ये त्याने काहीच हे दुष्कर्म करण्याच्या आधी त्याने काही पॉर्न व्हिडिओज पाहिले होते आणि तो प्रचंड ड्रंक होता. सो काही प्रश्न नक्कीच विचारावेसे वाटतात की आपल्या भारत देशामध्ये पॉर्न बॅन आहे, पण तरी सुद्धा प्रत्येक दुसऱ्या मुलाच्या ब्राउझरमध्ये तुम्हाला पॉर्न सर्च केलेलं मिळेल. सर्च हिस्ट्री कोणाची तुम्ही शोधा. मी खूप मोठमोठी विधानं करते, पण आत्ता या विषयावरती बोलणं फार गरजेचं आहे. मला असं विचारायचं आहे आपल्या सरकारला किंवा आपल्या सायबर क्राईम डिपार्टमेंटला की जर पॉर्न तुम्ही बॅन केलेलं आहे तर ते पूर्णतः बॅन का नाहीये. जर तुम्ही चायनीज काही ॲप्स रात्रीतनं बॅन करू शकता आणि इतकं सुंदर पाऊल उचलू शकता, तर मग मला असं विचारायचं की ह्या ज्या पॉर्न साईट्स असतात ह्यांना तुम्ही कम्प्लिटली बॅन का नाही करू शकत किंवा याच्यासाठी तुम्ही स्ट्रिक्ट लॉ का नाही आणू शकत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे जे भाभी कल्चर आहे सो कॉल्ड यूट्यूबवरती, तुम्ही आजही फक्त भाभी कल्चर एवढं जरी टाकलं तुम्हाला पायलीचे 50 व्हिडिओज मिळतील जिथे लिटरली इतके घाणेरडे टॉपिक्स आणि अशा गोष्टी असतात की जे बघून चांगल्या माणसांची बुद्धी ना भ्रमिष्ट होऊ शकते. अशा पद्धतीचा सॉफ्ट पॉर्नचा जो कॉन्टेंट अपलोड केला जातोय त्याच्या विरोधात यूट्यूब का नाही आवाज उचलत नाही. म्हणजे ही गोष्ट मला आवडते यूट्यूबची की अगदी जरा काही कुठे काही एखादा शब्द इकडे तिकडे झाला की लगेच स्ट्राईक मारली जाते किंवा लगेच रीच थांबवली जाते. पण मग जिथे खऱ्या अर्थाने यूट्यूबला काम करायला पाहिजे तिथे यूट्यूब का नाही काम करत आहे. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ता ओके गेली 10 दिवसांपासून सगळेजण म्हणतात की नॉट ऑल मेन आर द सेम आणि सगळेच पुरुष एकसारखे नाही आहेत. आय अग्री, बिकॉज माझ्या आयुष्यात बाबा आहेत, माझ्या आयुष्यात माझा भाऊ आहे किंवा माझ्या आयुष्यात माझा नवरा असेल, माझ्या आयुष्यात माझा मित्र असेल, हे सगळे आहेत ना, चांगले पुरुष आहेत. पण मग प्रत्येक वेळी हे दुष्कर्म स्त्रियांवरती जे करतायत ते पुरुषच का असतात, मला हे विचारायचं आहे. मग मलाच वाटतं दिस इज अ हाय टाइम राईट नाव, कारण का आम्ही आमच्या सेफ्टीसाठी आवाज उठवून किती उठवणार आहोत. पण आत्ताचे जे पुरुष आहेत ना, जी मुलं हा व्हिडिओ बघतायत, तर त्यांनी या गोष्टीसाठी आवाज उचलायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आम्ही काय करणार आहोत, आम्ही तर ऑफकोर्स स्टोरीला लावलंय, जस्टिस फॉर अभया, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. नाही, आपल्याला याच्या मुळात घुसायला पाहिजे आणि मुळात असं घुसायचंय. हे एक उदाहरण घ्या. आता हे एक 18 वर्षांचं पोरगं आहे, सौमिल ज्याचं नाव आहे. या अभयाच्या केस नंतर काहीच तासांनंतर त्याने हे ट्विट केलं ज्याच्यामध्ये त्याचं असं म्हणणं आहे की आजकालच्या पुरुषांना झालंय काय, कम ऑन गाईज, रेज युअर स्टँडर्ड्स. आय मीन शी वॉज नॉट इवन दॅट प्रिटी. आणि तुम्हाला अशा एका मुलीला बघितल्यानंतर करण्याची इच्छा कशी होऊ शकते जी इतकी प्रिटी पण नव्हती. हे आहेत आपलं भारताचं यूथ. हे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत पुढच्या 10 वर्षानंतर जे कॉन्टेंट क्रिएट करणार आहेत सो कॉल यूट्यूबवरती किंवा सगळीकडे. सिरियसली नाही, फेमस होण्यासाठी अटेन्शन सीकर्स भारतातले कुठच्याही लेवलला जाऊ शकतात हे मी ऐकलं होतं. पण ज्या पद्धतीचं ट्विट या कार्ट्याने केलंय, मला असं वाटतं की दिस इज हाय टाइम राईट नाव. आणि हे जे सो कॉल सिग्मा आणि चॅड आणि मला अल्फा मेल बनायचंय, तर हे जे एक नवीन अँड्रू टेट सारख्या फालतूच्या आणि घाणेड्या आणि टॉक्झिक युट्यूबर्समुळे जे एक नवीन ट्रेंड येत आहे ना, तर त्या ट्रेंडला तिथल्या तिथेच ठेचून मारलं पाहिजे असं मला वाटतं. कारण का स्त्रियांना सेक्स ऑब्जेक्ट्स नाही आहेत. नेहमी असा आवाज उठवला जातो की स्त्रियांना काय गरज आहे बसेसमध्ये ट्रेन्समध्ये हाफ रिझर्वेशन देण्याची. ही गरज आहे. हे जे पुरुष आहेत ना टॉक्झिक, यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी ते हाफ रिझर्वेशन आम्ही मागतोय. आणि आम्ही ना पुरुषांपेक्षा वर्चस्व मागतच नाही होत, आम्ही फक्त इक्वालिटीच्या गोष्टी करतोय.
आज सुद्धा कितीतरी अशा घरांमध्ये तुम्ही बघाल की पुरुष आणि स्त्री दोघेही जण काम करताय, पण कामावरून आल्यानंतर घरातलं स्वयंपाक, घरातली भांडी, घरातली कामं तरी सुद्धा स्त्रियाच करतात. पण तिथे पुरुषांना असं नाही वाटत की आपण पुढाकार घेऊन आपण ही कामं वाटून घेतली पाहिजे. तुम्ही म्हणाल की हा विषय कसं काय रिलेटेड या गोष्टीशी आहे, कारण हा जो मेन इगो आहे, ही जी पुरुषी मानसिकता आहे ना, पॉवर एस्टॅब्लिश करायची, की तू कशी काय स्वप्न बघू शकतेस, तू कशी काय पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून रात्री 3 वाजेपर्यंत डॉक्टरचा जॉब करते, सिरियसली. आणि अजून तर बरेच आरोप प्रत्यारोप आहेत, पण ही जी पुरुषी मानसिकता आहे ना, हिला ठेचून मारण्याची गरज आहे. कारण का मूळ जे प्रॉब्लेम्स होत आहेत संपूर्ण भारत देशामध्ये ते याच गोष्टींमुळे होत आहे. कित्येकदा असं म्हटलं जातं, म्हणजे ममता बॅनर्जीचंच हे विधान घ्या. 2022 साली इंडिया टुडेच्या माध्यमातून एक न्यूज पब्लिश केली जाते, जिथे एक 14 वर्षीय मुलीवरती अत्याचार करून तिचा मर्डर केला जातो. पश्चिम बंगालची घटना आहे. आणि त्यानंतर ममता बॅनर्जीचं हे विधान होतं, অ্যাকচুয়াল রেপ হয়েছে না প্রেগনেন্ট ছিল, की त्या 14 वर्षांच्या मुलीचं ना हे पण चेक करायला पाहिजे होतं की ती आधीच प्रेग्नेंट तर नव्हती ना. तिचा तो ज्या मुलाने तिचा मर्डर केला, ज्या मुलाने तिच्यावरती अत्याचार केला, तो तिचा बॉयफ्रेंड तर नव्हता ना. सिरियसली, एक स्त्री असून तुम्ही एका मुलीवरती जे अत्याचार झाले किंवा एका स्त्रीवरती जे अत्याचार झाले तिच्यासाठी तुम्ही हे विधान करताय, मग तुम्ही काय अपेक्षा करताय पुरुषांकडनं सुद्धा, जिथे स्त्रियांच्या सगळ्यात मोठा शत्रू आहे. ह्या सगळ्या गोष्टी ना खूप नॉर्मलाइज आहेत आपल्या देशामध्ये, पण याच्या विरोधात ना आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की कुठल्याही मुलीवरती जर का रेप होत असेल, तिचा मर्डर होत असेल, तर त्यामध्ये तिच्या कपड्यांचा काहीच दोष नाहीये, किंवा तिने लास्ट कुठले कपडे घातले होते, ते कुठच्या प्रोफेशनमध्ये होती, ती किती वाजता गेली होती, कोणासोबत गेली होती. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि आत्ता जसं रितेश देशमुखने म्हटलं बदलापूरच्या केस नंतर की चौरंगा शिक्षा यायला हवी, आणि मी सुद्धा या गोष्टीच्या समर्थनात आहे की आता इतकं मोठं एक्झाम्पल सेट करा, या प्रकरणातल्या दोषींना अशीच शिक्षा द्या, भर चौकात द्या, की ती शिक्षा येणाऱ्या पुढच्या 100 वर्षांपर्यंत असं कृत्य जर का कोणाच्या मनात करण्याची इच्छा होत असेल तर ना त्याची चड्डी पिवळी झाली पाहिजे, ही शिक्षा आठवून. आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की या व्हिडिओ मार्फत मी एकच सांगू इच्छिते की जर का यातून सुद्धा आरोपी सुटले आणि जर का 8-9 वर्ष आपल्या टॅक्समधनं यांना जर का आपण भाकरी खाऊ घालत असू ना, तर काहीच नाही होऊ शकत. आणि विमेन सेफ्टी हा सगळ्यात मोठा जो जोक आज बनलाय ना आपल्या संपूर्ण देशात, याच्यासाठी फक्त स्त्रियांनी आवाज उठवून नाही चालणार, तर पुरुषांची सुद्धा गरज आहे. कारण अख्ख्या भारत देशामध्ये निम्म्या स्त्रिया आहेत. याचा अर्थ असा होतो की निम्मा भारत अनसेफ आहे. आणि त्याच्यामुळे जो दुसरा निम्मा भारत आहे, ज्याच्यामध्ये पुरुष आणि मुलं येतात, त्यांनी आता पुढे येऊन आमच्या सेफ्टीसाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे ते मला प्लीज कळवायला विसरू नका. येणाऱ्या अपडेट्सबद्दल सुद्धा आपण चर्चा करत राहू, पण प्लीज आवाज उठवत राहा, या विषयावरती गप्प बसू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या आणि स्त्रियांनो, मुलींनो, आत्मनिर्भर बना. गरज आता ती सगळ्यात महत्त्वाची झाली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.